आपण पाहत आहात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर। हाक तुमची, आवाज आमचा, मग चर्चा तर होणारच। नमस्कार, मी जगन्नाथ जावळे। आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर। मी उल्हासनगर कॅम्प नंबर 5 या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आंबेडकर चौक आहे, बौद्ध महासभेचं या ठिकाणी आंबेडकर चौक आहे आणि माझ्यासमोर काही कार्यकर्ते जमलेले आहेत। माननीय विश्वाजी सदाफुले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून हा फॉर्म भरला होता। येत्या 140 अंबरनाथ विधानसभेमधून त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता। ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। सामाजिक कार्य करत असताना त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये बरंच समाजोपयोगी काम केलेलं आहे। बऱ्याच लोकांना राशनाची व्यवस्था केलेली आहे। अनेक सामाजिक उपक्रम करूनही ते समाजामध्ये लोकप्रिय नेते आहेत। पेशाने ते शिक्षक आहेत, परंतु समाजाचं आपण काही देणं लागतो अशा आविर्भावातून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। तर माझ्या समोर आहेत। आता सर, काय आहे की विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि रणधुमाळीच्या याच्यामध्ये दोन दिग्गज असे इथं एक उमेदवार आहेत। माननीय 3 वर्ष आमदारकी राहिलेले माननीय बालाजी किनीकर आहेत, त्यांना महाविकास आघाडीचे राजेश वानखेडे आहेत आणि वंचितचे सुधीर बागुल आहेत। ह्या तिघांमध्ये काट्याची टक्कर आहे, पण खरी लढत दोघांमध्ये होईल। तर तुम्हाला त्या जी निवडणूक आहे, विधानसभेची जी निवडणूक आहे, 20 तारखेला मतदान होणार आहे आणि आता प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, तर या विषयावर तुम्ही काय सांगणार? नमस्कार सर्वांना, जय भीम, जय महाराष्ट्र। या रणधुमाळीमध्ये मी एक समाजसेवक म्हणून मी सुद्धा हिंदू विकास पार्टी या पक्षातर्फे आणि दुसरा फॉर्म बहुजन विकास आघाडीतर्फे भरलेला होता, परंतु योग्य वेळी हेवी फॉर्म पोहोचल्यामुळं तो अपक्ष ठरला गेला आणि त्यानंतरसुद्धा माझे काही निवडणुकीचे आर्थिक गणित आणि यंत्रणा जुळून आल्यामुळं मी माझा अपक्ष असलेला फॉर्म विड्रॉल केलेला आहे। आणि विड्रॉल मी यासाठी फॉर्म भरला होता की आज आपण पाहतोय की या ठिकाणी बहुसंख्य दलित समाज आहेत आणि त्यांचे अनेक प्रश्न आहेत। तर सर्वप्रथम या ठिकाणी बाजूलाच या ठिकाणी शासकीय जागा भूखंड मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जसं सिंधी भवन बनत आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनायला पाहिजे होते। ही एक महत्त्वाची मागणी समाजाची होती। त्यानंतर या ठिकाणी बहुसंख्य सुशिक्षित समाज आहे, परंतु बेरोजगार आहे। तर या बेरोजगारांच्या प्रश्नासाठी काहीतरी काम व्हायला पाहिजे होतं। तसंच या ठिकाणी अनेक दिवसाची मातंग समाजाची अण्णाभाऊ साठे पुतळ्याची मागणी होती। ही मागणी या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं, त्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर महापालिकेच्या ज्या विविध योजना आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्या पोहोचल्या गेल्या पाहिजेत। सूचित रोजगारांसाठी, महिलांसाठी, युवांसाठी, प्रधानसाठीच्या न पोहोचल्यामुळं मला असं वाटलं की आणि त्यासाठी मी उमेदवारी केली होती, परंतु ती आपली रद्द केलेली आहे आणि अजूनही मी कुणाला पाठिंबा दिलेला नाही। कार्यकर्त्यांना सर्व जो कोणी उमेदवार ह्या समस्या सोडवण्यासाठी मला आश्वासन देईल अशा लोकांना मी माझा पाठिंबा देणार आहे। आणि निश्चितच या ठिकाणी दोन्हीही तुल्यबळ उमेदवार आहेत, परंतु मतदार राजा सध्याला जागा झालेला आहे। कोणतीही अंदाज घेऊ शकत नाही, कारण की अजून 10 दिवस उरलेले आहेत मतदानाला आणि लोकांचं मत कशा प्रकारे बनेल ते सांगता येत नाही। परंतु आज सध्याला 2 उमेदवार आघाडीवर चाललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे, पण कोण जिंकेल हे सांगू शकत नाही। आता काल सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा झाली, लवकरच शरद पवार यांची पण जाहीर सभा इथं होणार आहे। त्याच्यानंतर खासदार येऊन गेलेले आहेत, खासदारांची पण या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। तर तुम्हाला हे तुल्यबळ जे आज जी काटेची टक्कर अंबरनाथ विधानसभेमध्ये चाललेली आहे, हा मतदारसंघ खरं म्हणजे राखीव मतदारसंघ आहे। दोन्ही राखीव उमेदवार आहेत आणि दोघेही तुल्यबळ आहेत। तुम्हाला काय अंदाज वाटतो, कोण होईल आमदार? तसा मी आता सांगितल्याप्रमाणे आपापल्या पक्षाचे दिग्गज नेते प्रचारासाठी येत असतात, परंतु लोकांनी प्रत्येक उमेदवाराबद्दल, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपलं मत तयार केलेलं असतं आणि इलेक्शनमध्ये काही गोष्टी ज्या
जनतेला माहीत नसतात. त्या भाषणाद्वारे इतर ठिकाणी कालच्या जाहीर सभेमध्ये सुषमा अंधारे म्हणल्या की लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे आणि या फसव्या योजनेच्या माध्यमातून लोकांना भूलभुलैया करायचा प्रयत्न चालू आहे. तर हे तथ्य आहे का? त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का? त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रमाणात तथ्यही आहे, कारण की कोणत्याही गोष्टी फुकट देणं सरकारलाही कर्ज करून घेण्यासारख्या गोष्टी असतात, परंतु ज्या महिलांना गरज आहे त्याच्यातूनही त्यांच्या काही गरजा भागलेल्या आहेत. म्हणून मी त्याला 50-50 दृष्टिकोनातून बघतो. ओके, धन्यवाद.